वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाईज. आता आपण आहे ना तिकडे गाडी लावलेली आहे आणि आलो आहे संडे मार्केटमध्ये मासे घेण्यासाठी. तर चला आता जाऊ मासे घेऊ मार्केटमध्ये. मार्केटला फुल गर्दी आहे, जाम एकदम खतरनाक आणि फुल गर्दी विषय गाईज. अजून मच्छी मार्केट पैसे जायचं आहे आपल्याला. आपण सकाळी सकाळी आलोय त्याच्यामुळे एवढी गर्दी नाही, फुल बडबड चालू आहे. सुरमई कशी दिली हो? 800 रुपये. आपण मासे घेतलेले आता. मासे म्हणजे फिश म्हणजे मासे. तर 2 किलो मासे हे बघा. आपण 1 किलो सुरमई घेतली आहे. सरांना फ्राय पण खायची आहे, कारण फ्रायसाठी सगळ्यात बेस्ट सुरमईच असते. त्यानंतर पापलेट वगैरे ते तर लांबची गोष्ट आली, पण माझ्या हिशोबाने सुरमई बेस्ट आहे खाण्यासाठी, नाही का, फ्रायमध्ये. आणि त्यानंतर अजून काय घेतलं, वाम घेतली 1 किलो, ती भाजीसाठी. म्हणजे भाजीसाठी वामच खाल्ली पाहिजे आणि फ्रायसाठी मस्त सुरमई. तर गाईज आता आपण चाललेलो आहे आपल्या नाणेगावच्या हॉटेलला, दारणा हॉटेलला, कारण आपण तिथं देणार आहे सगळे फिश बनवण्यासाठी, नाही का. मग कमीत कमी आपल्याला आता समजा 11:30 वाजलेले आहे, तर 12:30 माझ्या हिशोबाने वाजले पाहिजे तिथे, नाही का. 1 तास तरी घेतीलच ते, बट त्यांना आपण सांगू का लवकरात लवकर बनवून द्या आम्हाला, आहे की नाही. तर चला जाऊ आता. पण आता पोचलोय दारणा किनारा खानावळला, हे बघा. आणि याच्यात आहे 2 किलो मासे आणि डब्बे. आता हे बनवायला देऊ त्यांच्याकडं आणि ते बनवून देतील आपल्याला मिनिमम अर्धा ते 1 तासामध्ये. हे बघा दारणा किनारा हॉटेल. काहीच गाडीत बोर झालोय बसून बसून. कधी बनतील काय माहिती मासे, कधी घेऊन जाऊ सरांना देऊ. काहीच आता आपले फिश झालेले आहे आणि बघू कसे, नाही का, गाडीत घेऊन आले. हे बघा हे फ्रायवाले सुरमई, त्यानंतर ही वामची भाजी. नातकुळा दणकाविषयी डायरेक्ट आता घरी जाऊन. आपल्याला नाही खायचे, सरांना खायचे, नाही का. तुमचं भाऊ नाही खाणार आहे करा. तर चला काहीच आता निघू आपण आपल्या प्रवासाला. त्यांना पैसे मारू आणि सरांच्या घरी देऊन टाकू हे सगळं पार्सल. फायनली सरांच्या घरी आलेलं आहे आणि आता हे जे डब्बे हे एकावर एक ठेवावं लागणार आहे आपल्याला. त्यानंतरच देता येणार ते, नाही का. थोडंसं सांडलं का नाही, नॉर्मली एकदम नॉर्मली. हे बघा डाग पडलं, एवढं काही विषय नाही म्हणजे माझ्या हिशोबाने, नाही का. तर चला काही आता देऊन टाकू आणि जाऊ मग आपण आपल्या घरच्या प्रवासाला. घरी जाऊन मस्त आपण आपलं जेवण करू, मस्त व्हेज. ओके चलो बाय, जाऊ घरी. तर आता आपण आलेलो आहे पुढं, माहिती का, धोडामणी मळा. बघू शकते तुम्ही, हा डॉग आहे, हा पण डॉग आहे आणि याचेच पिल्ले आहे, नाही का, सगळे. आणि आपण सगळे आर्टिस्ट आलेलो आहे. तर तुम्हाला दाखवतो आता कोण कोण आहे गाईस. ये देखो सब जन आइले इधर गाईस. खतरनाक विषय. कुत्र मागे येते माझ्यासारखं. त्याच्या पिल्लाला मी घेऊन चाललोय म्हणून. हे बघा हा पिल्लू एवढंच नाही का. गाईज ॲक्च्युली आपण इथं कशासाठी आलोय माहिती का, एक मीटिंग आहे, मीटिंगसाठी आलेलं आहे. आणि इथं कोण कोण आहे, राजन, त्यानंतर अजून HL, त्यानंतर सौरव आणि प्रास्टर पण आलेलं आहे. हे डॉग बघा कसं बघतो माहिती. काही कर नाही. सिम्बा, ए सिम्बा. सो गाईज फायनली आपली मीटिंग वगैरे जे काय होती ती सगळी मीटिंग वगैरे झालेली आहे. आणि तुमचा भाऊ आता जस्ट नाव घरी आलेला आहे. आता मस्त जेवण वगैरे कराल आणि लवकर झोपणार आहे आज आपण, कारण उद्या सकाळी गाईज आपल्याला 4:30ला उठायचं आहे आणि 5ला आपल्याला निघायचं, कारण आपल्याला जायचं गाईज उद्या सकाळी सटाण्याला. ओके तर चला गाईज मग आता मस्त जेवण वगैरे करतो आणि झोपतो. भेटू मग आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल फिशचा, कारण जे फिश बनवले होते 1 नंबर होते, खतरनाक होते, एकदम वाईब होती फिशची पण. चला जय महाकाल.